स्वाभिमान सेनेचे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत आणि संदीप देशपांडे हे मीरा भाईंदरला निघाले आहेत। उपनगरीय रेल्वेच्या सहाय्याने ते मीरा भाईंदर जिथे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी पोहोचतायत। आपण थेट जाणार आहोत मनसे नेत्यांकडे आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ही सर्व नेते मंडळी ट्रेनने प्रवास करत आहेत आणि ते मीरा भाईंदरला थोड्या वेळात पोहोचणार आहे। खरं तर आता मोर्चाला परवानगी मिळाली आहे, पण आज सकाळपासून जे वातावरण तापलं, पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर मनसेतून ज्या नेत्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्या पार्श्वभूमीवर त्या सगळ्या प्रतिक्रियांची दखल घेत तसंच काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आलं होतं। आता मोर्चाला परवानगी मिळाली आहे तरी राज ठाकरे यांच्या आदेशानं हे सर्व नेते मीरा भाईंदरला पोहोचतात। आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। मनसे नेत्यांपैकी नितीन सरदेसाई आहेत, शिरीष सावंत आहेत, संदीप देशपांडे आहेत। सरदेसाई साहेब, काय सांगाल की तुम्ही आता आंदोलन स्थळी निघालेला? हो, आम्ही निघालेलो आहोत कारण सकाळपासून काल रात्री आमचे पक्षाचे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं आणि मोर्चाला खरं तर परवानगी नाकारण्याचं काही कारणच नव्हतं, पण पोलिसांनी का नाकारली म्हणजे एका प्रकारे हे मराठी माणसाचं आंदोलन किंवा त्याच्या भावना दडपण्याचा प्रयत्न होता। पण सर्वसामान्य मराठी माणूस इतका त्वेषाने आणि इतक्या मोठ्या संख्येने त्या मीरा भाईंदरमध्ये उतरला, त्याला कुठल्याही पक्षाचा संदर्भ नव्हता, कुठल्या पक्षाचा तो कार्यकर्ता नव्हता। सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनातल्या भावना इतक्या तीव्र होत्या, ते स्वयंस्फूर्तीने त्याच्यामध्ये उतरले। त्यामुळे कुठेतरी त्यांना एक पाऊल मागे घ्यावं लागलं आणि आता मोर्चाला परवानगी दिलेली, आम्ही तिकडे चाललेलो आहोत। शिरीष सावंत साहेब, सांगाल की राज ठाकरे यांच्या आदेशानं तुम्ही मीरा भाईंदरला निघालेला आहात, मोर्चाला तर आता परवानगी मिळालेली आहे, पण पुढची भूमिका काय? नाही, काय आता आहे की सरकार नथीतून तीर मारायचं काम करत आहे आणि खरंच त्यांच्यावरती लोकांचा विश्वास झालेला नाही आहे। त्याच्यामुळे एकदा मराठी ताकद दाखवणं गरजेचं आहे। आजची ही सुरुवात आहे, बघूया सरकार कसं काय नमतं ते याच्या पुढे, नाहीतर आमची पुढची पावलं तर सुरूच राहणार आहे याच्या पुढे। संदीप देशपांडे, तुम्ही म्हणालेलात की संदीप देशपांडे, सरदेसाई साहेब, खरं तर असं होतं की मोर्चाचा मार्ग बदला अशा सूचना स्थानिक पोलिसांकडून होत्या, तर आता मोर्चा नेमका कसा निघतो या बाबतीत काही कल्पना आहे का? आंदोलन कसं? पहिली गोष्ट अशी आहे की जर एखादा मोर्चाला परवानगी नसताना तो मोर्चा निघू दिला जातो आणि दुसऱ्याला तो मोर्चा इतक्या लांबची जागा सांगत होते की साधारणपणे तिकडे कोणीच राहत नाही किंवा तिथे त्या जिकडे ती घटना घडली त्याचा काहीच संबंध नाही, त्यामुळे एका अर्थाने कुठेतरी दडपशाहीच होती आणि आता तिथला कुठला मार्ग वगैरे जो काय निवडलाय तो आता आम्हाला तिथे गेल्यानंतर कळेल। परंतु मुळामध्येच ही चुकीची गोष्ट अशी आहे की एकाला परवानगी नसताना मोर्चा काढायला जाऊ द्यायचं आणि दुसऱ्यांनी परवानगी रितसर मागितली आहे तर त्याला ती परवानगी नाकारायची आणि मग इकडे जा तिकडे जा असं करून कुठेतरी त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा। हे जे पोलिसांकडून घडलेलं आहे ते अत्यंत चुकीचं घडलेलं आहे आणि त्याच्या विरोधात संपूर्ण मीरा भाईंदरच नाही तर आजूबाजूच्या सगळ्या परिसरातला मराठी माणूस एकवटलेला आहे आणि उतरलेला आहे। ही खरं तर आजच्या मोर्चाचा हा विजयी म्हणजे मी तर म्हणेन की हेच त्याच्यामध्ये यश त्याचं दडलेलं आहे। देशपांडे, आता नेमका मोर्चा किंवा आंदोलनाची स्थिती काय आहे? कारण मोर्चाचे ठिकाण किंवा जो मार्ग आहे तो बदलण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांच्या होत्या। नाही, निश्चितपणे मला असं वाटतं की ज्या पद्धतीची दडपशाही सरकार करू पाहत होतं, आज मराठी माणसांनी सरकारला उत्तर दिलं आहे। एक वेळ कुठल्या सगळ्या पक्षाचे काय फक्त आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नव्हते किंवा कुठल्या पक्षाचे काय, हे सगळे मराठी माणसं म्हणून एकत्र येऊन या दडपशाहीच्या विरोधात आजचं आंदोलन। आता मोर्चा किंवा आंदोलन कुठे होत आहे? कारण जो मार्ग बदलायला सांगितलेला आता मोर्चाला परवानगी तिकडे गेल्यावर मला समजेल, पण जी माझी माहिती आहे त्यानुसार मोर्चाला परवानगी दिली आहे आणि मोर्चा तिथे चालू आहे। आपण म्हणू शकतो की मोठ्या संख्येनं नेत्यांबरोबर कार्यकर्तेही जात आहेत। ही सध्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेतली किंवा ट्रेनने जे प्रवास करत आहेत ती परिस्थिती आहे। हे सर्व नेते आणि कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या आदेशानं मीरा भाईंदरला निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते तिथे सुरू असलेल्या स्थानिक आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।